नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बनवायचे आहेत आपल्याला गुलाबजाम. गुलाबजामसाठी आपण घेतलेला आहे 1 पाव खवा, पाणी, साखर, मैदा, तळायसाठी तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर घेतलेली आहे. सर्वप्रथम 1 पाव खव्यामध्ये थोडी विलायती टाकून घेतलेली आहे. 2 चमचे मैदा, 1 पावसाठी 2 चमचे मैदा घ्यायचा आहे. खूप मैदा नाही घ्यायचा आहे. मैदा किंवा कणिक तुम्ही घेऊ शकता. मी इथे मैदा घेतलेला आहे. आता हे चांगलं मिश्रण एकजीव करून घेऊ. वजनी प्रमाणाने जर म्हणाल मैदा तर 60 ग्रॅम मैदा आहे. 1 पावासाठी 60 ग्रॅम मैदा. इथे आपण मैदा आणि खवा छान मिळवून घेतलेला आहे, मिसळून घेतलेला आहे. गोळे करताना याच्यावर कुठलीही क्रॅक आलेली नाही पाहिजे. क्रॅक दिसली तर तो छान चुरला गेलेला नाही आहे असं लक्षात येईल. पहा, इथे छान मऊसूद गोळा आपला तयार झालेला आहे. एकही क्रॅक दिसत नाही आहे गोळ्याला. गोळे करताना दोन्ही हाताचा वापर करायचा आहे. आपला हा गोळा मुरेपर्यंत आपण पाकाची तयारी करूया. जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. 1 पाव साखर, त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे. कढईत तूप टाकून घेऊ. गुलाबजाम तळायसाठी तूप गरम होत आहे तोपर्यंत गोळे करून घेते. गोळे एकदम करून ठेवायचे नाही आहे. त्याला क्रॅक गेले तर मग ते चांगले बनत नाही. तूप एकदम कडकही नाही पाहिजे आणि एकदम थंड पण नाही पाहिजे. आणि सतत त्याला असं हलवत राहायचं आहे. गुलाबजाम तुपात टाकल्यानंतर थोडंसं गॅसचा पावर वाढवून द्यायचा, म्हणजे ते तूप थंड झालेले गरम होईल. थंड जर तूप झालं तर गुलाबजाम फुटायची भीती राहते आणि जास्त तूप झालं तर मग लाल होतात. थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सर्व गुलाबजाम तयार आहेत. आता हे आपण पाकामध्ये टाकू. आपण पाक तयार करायला ठेवला होता. गरम पाकातच आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहेत. काय मस्त गुलाबजाम झालेला आहे. मऊसूद रसरशीत झालेला आहे. शिजला पण कच्चा पण नाही राहिलेला आहे. छान झालेला आहे. कमेंट्समध्ये सांगा गुलाबजाम कसे झाले. नुसतं खव्याचे बनवलेले आहे आणि मैदा ना, सोडा नाही वापरलेला आहे आपण याच्यात. आणि पाण्याचं पण भिजवताना पाण्याचा पण वापर केलेला नाही आहे. चला तर मग आपले गुलाबजाम इथे तयार आहे. गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. मैत्रिणींसोबत शेअर करा. मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा. धन्यवाद.